स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. आज मी पोर्टरला जाणार आहे आणि पहिली ट्रिप पडलेली आहे बघा मित्रांनो. आपल्याला 145 रुपयाची जी पिंपळगावमधनं पिकअप आहे. जायचं आहे आपल्याला निगडी प्राधिकरणमध्ये आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण पिकअप लोकेशनला चाललेलो आहे आता. आणि पिकअप लोकेशनला जात असताना मध्ये असं रस्त्याच्या आडवे पोरं आलेले आहेत आणि त्याला साईड करून आपण पुढं निघालेलो आहे मित्रांनो. आणि जात असताना आपल्याला पाण्याची खड्डे वगैरे सगळं ते साईड करता आपण पिकअप लोकेशन चाललेलं आहे मित्रांनो. आपण आता पिकअप करायला आणि पार्सल काय असेल काय माहीत नाही, तरी पण आता मित्रांनो मला दाखवतो. आपण चाललेलं आहे आता पिंपळगाव मयूरनगरीच्या तिकडे आणि आपण तिकडून निघालो आणि डायरेक्ट आता तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. मी इथं निगडी प्राधिकरण यमुना नगर इकडे आलेलो आहे ड्रॉप करायला. आणि ड्रॉप करायला आलेलो आहे ते घेऊन पार्सल छोटंसं होतं. त्या दोन्ही साईडला आपल्याला व्हिडिओ काढता येतात का नाही माहीत नाही, पण एक साईडला तर नाही आला तरी पण बघत राहा. आणि इथं पार्सल द्यायचं आहे आपल्याला. इथं पहिल्या बंगल्यामध्ये पार्सल देऊन आता पुढं आलेलो आहे आपण. आणि दुसरी ट्रिप पडलेली आहे ही जी आहे ती जायचं आहे आपल्याला जायचे आता दुसऱ्या लोकेशनलाच म्हणजे यमुनानगरमध्ये. आणि इथून पिकअप करून आपल्याला परत जायचं आहे ते काळेवाडीला. आणि काळेवाडीला तुम्ही बघू शकता आपण जात असताना थोडंसं गाड्या आड्या वगैरे चालवतात. आणि आपण हे जे पार्सल आहे ते हॉस्पिटलचं आहे आणि त्यांनी सांगितलं व्यवस्थित घेऊन जावं. तर आपण ते मोठ्या बॅगेत ठेवलं होतं. बॅगेत ते काय होतं ते माहीत नाही, पण ते वल्लं असल्यामुळं बॅग पण वल्ली झाली. ते एमर्जन्सी मटेरियल होतं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला, पण लोकेशन पुढं दाखवत असल्यामुळे पुढं आलेलो आहे. आता इथं थांबून आपण कॉल करूया आणि विचारू की यायचं कुठं आहे नेमकं. कॉल केलेला आहे ते म्हणले परत मागं या, आतमध्ये आहे तुमचं ते लोकेशन दाखवत आहे, पण तुम्ही आतमध्ये या, इकडं द्यायचं आहे पार्सल. तरी पण आतमध्ये चाललेलं आहे आता आपण. इकडं पार्किंगमध्ये जायचं आहे आपल्याला, पार्किंगमध्ये जायचं आहे. पण आता आपल्याला इथून परत गाडी मागं घ्यायची आहे. पण ती ट्रिप एंड करून त्याच्यानंतर 2-3 तास थांबल्यानंतर काय आपल्याला ट्रिपच पडली नाही. त्याच्यामुळं आता आपण घरी आलेलो आहे जवळपास. म्हणजे हा जो रस्ता आहे तो माझ्या घरी जाण्याचा आहे. आज 2-3 तास उभा राहून काळेवाडीतनं काय ट्रिप पडलीच नाही. त्याच्यामुळं मी काय ऑफलाईन आलो आणि ऑफलाईन येऊन आता घरी आलेलो आहे. तरी पण 2-3 ट्रिपमध्ये माझे 300-400 रुपये झालेले. त्याच्यामुळं मी घरी आलेलो आहे. आता घरी येऊन थोडासा आराम करायचा आणि परत आपलं फर्स्ट शिपला जायचं आहे. आणि फर्स्ट शिपला जाऊन तुम्हाला पुढचा ब्लॉग भेटेल बघायला, जे आपण ते गाडीचं काम वगैरे काय काय करणार आहे ते सर्व तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल. तर पाहत राहा माझा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि मित्रांनो तुम्हाला आवडत असेल किंवा नाही आवडत असेल, काही पण प्रॉब्लेम असेल, काही वाटत असेल तर व्हिडिओबद्दल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आता मी घरी आलेलो आहे मित्रांनो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.